नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी टमाटरची चटणी बनवणार आहे। तर सगळ्यात पहिलं तर कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये लसूण टाकलेला आहे। लसूण मस्त साबडदोबड जरा चेचून टाकायचा आहे आणि लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे। या चटणीला आहे ना लसणाचा टेस्ट खूप छान लागतो, त्यासाठी लसूण टाकायचा आहे। तर आता बघा लसूण लाल झालेला आहे, आपल्याला त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आहेत। जर कांदे 2 असतील ना तर टमाटर 4 घ्यायचे आहेत, असं आपलं प्रमाण घ्यायचं आहे या चटणीचं। तर आता बघा कांदा मस्त असा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तर कांदा लाल झाला की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहेत। टमाटर मस्त मला असे लाल लाल भेटले होते, टमाटर गावरान टमाटर होते आणि ना म्हणून विचार केला की आज आहे ना टमाटरची चटणी बनवायचा। तर डाळ भातासोबत बनवली होती, मुलांना खूप आवडते त्यासाठी बनवलं होतं। मस्त चटणी होते, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर बघा इथं टमाटर टाकले की आपले आहे ना त्याच्यामध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकलं ना की पटकन टमाटर शिजतात, त्यासाठी आपल्याला लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथं मस्त असं हलवून घ्यायचं आहे, थोडंसं वाफ द्यायची आहे त्याला। आता बघा टमाटर शिजले गेले आहेत, आपल्याला बाकीचे त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। मसाल्यामध्ये मी आहे ना मिरची पावडर टाकलेली आहे आणि हळद टाकलेली आहे। मीठ आपण पहिलं टाकलेला होता, त्याच्यामुळे परत काय टाकायचं नाही। तर बघा मस्त असं मसाले टाकून मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि चटणी असं एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असं हलवून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथं मी वाफ दिलेली आहे, थोडा वेळ आपल्याला स्लो गॅसवरती ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते मस्त असं टमाटर शिजतात आणि व्यवस्थित असं होते। आणि त्याच्यानंतर मग मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आता हे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनमध्ये आहे। तर शेंगदाण्याच्या कुटाने कसं मस्त असं चव खूप छान लागते चटणीला, त्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त असं हलवून घ्यायचं आणि सर्व करायचं आहे। खूपच छान अशी चटणी झालेली आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। आता बघा माझी ही चटणी झालेली आहे, मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते। खूप छान असा बेत झालेला आहे, या तुम्ही पण खायला माझ्या घरी। डाळ भात आणि टोमॅटोची चटणी, पाहू शकता कलर तर किती सुंदर आलेला आहे, असं वाटेल की पाहताच आपण खायला बसावं, एवढी छान झालेली आहे। मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता, मस्त अशी सुकी भाजी आहे। चला तर मग बाय।